अशा रीतीने थोड्याशा खडतर चढाईचा पण अवघ्या 15-20 मिनिटांचा हा ट्रेक पार करून आता आपण श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की ही अवघड अशी तटबंदी आहे आणि इथे ह्या बुरुजाच्या आतमध्ये आतल्या अंगाला दार लपवलेलं आहे। कोणी एकेकाळी या बुरुजाला कमान असावी, पण काही ऐतिहासिक किंवा नैसर्गिक कारणामुळे आता कमान तर दिसत नाही आहे, पण येथूनच प्रवेशाचा राजमार्ग होता। आणि आता आपण आत जाऊन या दाराचं जे अवलोकन आहे ते तसंच कंटिन्यू ठेवूया। चला तर मग। मित्रांनो, ह्या अशा अरुंद अशा मार्गातनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला इथे प्रशस्त जागा दिसते। हीच या किल्ल्याच्या गोमुखी बांधणीची जी रचना आहे त्याचं वैशिष्ट्य आहे। ह्या संपूर्ण तटबंदीला इकडच्या एका मुख्य द्वाराच्या समोर आणून त्याला खालून येणाऱ्या शत्रुसैन्याच्या तोफगोळ्याच्या गोळीबाराकडनं संरक्षण देण्यात आले आहे। कारण खालून सरळ रेषेत येणारे तोफगोळे थेट दारावरनं आदळता ह्या तटबंदीवर आदळत आणि तटबंदी दरवाजाचं संरक्षण करे। ह्या परकीय आक्रमणाच्या संरक्षणाबरोबर नैसर्गिक आक्रमणाची सुद्धा येथे पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे। हा राजमाची किल्ला कोकणाच्या आणि घाटाच्या सह्याद्रीच्या दंडावर ऐन मध्यभागी असल्याने अतिशय पर्जन्याचा म्हणजे पावसाचा प्रदेश आहे। मान्सून काळात येथे संततधार 2-2 महिने पाऊस कोसळत असतो। त्यामुळे प्रचंड पाण्याचा लोंढा डोंगरावरून खालच्या दिशेने जातो। त्यामुळे येथे पाण्याचा जलविसर्ग व्हावा यासाठी येथे पन्हाळींची पण रचना करण्यात आलेली आहे, जेणेकरून कितीही पाणी जरी आले तरी दारावर किंवा इकडच्या तटबंदीवर त्याचं पाण्याची प्रेशर न येता किंवा पाण्याच्या प्रेशरमुळे इथे न तटबंदी ढासळता सगळं पाण्याचा विसर्ग तटबंदीच्या मोरीतनं खालच्या बाजूला होईल। इतक्या कल्पकतेने तत्कालीन दुर्ग स्थापतींनी या दरवाजाची रचना केली होती। श्रीवर्धनच्या महादरवाजातनं ज्या क्षणी आपण आत येतो त्या क्षणी आपल्याला हे असं भव्य बांधकाम दिसतं। एकेकाळी येथे श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याच्या मुख्यद्वाराच्या देवड्या असाव्यात। हे मी कशावरून सांगू शकतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हालाही ऐतिहासिक नजरेने ह्या अवशेषांकडे बघावे लागतं। तुम्ही पाहू शकता इथे खाचा दिसतात। ह्या उभ्या आडव्या खाचांमध्ये एकेकाळी सागवानी लाकडाच्या तुळया असाव्यात आणि ह्या तुळयांच्या स्वारे येथे एक मजला निर्माण करून येथे पूर्ण वर मजल्याचं निर्मिती केली गेली असावी आणि येथे खालच्या भागात पहारेकरी बसून चौकीदारीचं काम, त्यांचं पहाऱ्याचं काम करत असावे। त्याचबरोबर रात्री त्यांच्या राहण्यासाठी वरच्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था असावी। कारण तुम्ही जर वरती बघाल तर येथे छोट्या छोट्या असंख्य खणांची रचना केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं व्यक्तिगत सामान किंवा दिवे वगैरे ठेवून तिथे राहण्याची सोय करण्यात आलेली। अशाच सेम खाचा तुम्हाला इथे खालतीसुद्धा दिसतात। येथे खोबड्यांमध्ये दिवे ठेवून त्यांचं वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी ही रचना करण्यात आली असावी असा केवळ आता अंदाज व्यक्त करता येतो। कारण तेव्हा कसे राहायचे याचं कुठेही लिखित वर्णन नाही। त्याचप्रमाणे इथे जे मुख्य खांब होते ह्यांची म्हणजे वरच्या मजल्याला आधार देण्यासाठी हे हेमाडपंथी वास्तुरचनेद्वारे येथे उभे होते। याची खास रचना अशी की ह्याच्यामध्ये कुठेही चुन्याचा वापर नसायचा। हा भाग जो आहे हा भाग येथे ह्या खाचेमध्ये रुतवून येथे खांब उभा केला जायचा आणि हा बेसाल्ट दगडाचा अजस्त्र जो तुकडा आहे ह्याचं वजन ह्याच्या साह्याने ह्याच्यात अडकवून भार घेऊन येथे वरच्या मजल्याची निर्मिती केली जायची। तर अशा रीतीने हे जे ऐतिहासिक जे अवशेष आहेत हे केवळ अवशेष नसून जुन्या काळच्या बांधकामाच्या आठवणीसुद्धा आपल्यासमोर सादर करतात। फक्त आपल्याला ऐतिहासिक नजरेने शोध घेऊन त्या काळचं बांधकाम कसं असेल ह्याचा अंदाज व्यक्त करता आला पाहिजे। तर चला आता आपण पुढे आपलं स्थळदर्शन असंच सुरू ठेवूया। अशा रीतीने गतकाळाच्या वैभवाच्या खुणा सांगणाऱ्या ह्या ऐतिहासिक अवशेषांचे दर्शन करून आपण श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो। ह्या प्रवेशद्वारामधनं आत शिरल्यावर उजव्या हाताला वळून तटबंदी आणि काही पायऱ्या आपल्याला वरच्या दिशेने नेतात। ह्या पायऱ्यांवरून थोडेसेच अंतर जेव्हा आपण पुढे चालून येतो तेव्हा ह्या पायऱ्या आपल्याला किल्ल्यामधल्या पहिल्या जलस्रोतापाशी आणतात। येथे आपण काही
प्राचीन काळच्या खुणा जपणाऱ्या ही जी पाण्याची टाकी असतात ती टाकी पाहू शकतो। त्या टाक्यांबरोबरच जेव्हा आपण ह्या वरच्या भागात येतो, येथून राजमाचीच्या पठाराचा आणि उधेवाडीकडच्या भागाचा अतिशय नयनरम्य नजारा आपल्याला निश्चितच एका जागी खिळवून ठेवतो। येथेच आपल्याला ती प्राचीन काळची टाकी दिसतात। येथे जुन्या काळी खडक फोडून पाण्याचा साठा करण्याची योजना केलेली होती। येथून अजून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला काही पायऱ्या दिसतात आणि येथेच आपल्याला किल्ल्याच्या पुढचा महत्त्वाचा ऐतिहासिक अवशेष दर्शन देतो। बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातनं आत आलो की आपल्याला पहिल्यांदी टाकं बघायला मिळतं। या टाक्याच्या जवळच एक महत्त्वाची ऐतिहासिक खूण आपण येथे पाहू शकतो, ती म्हणजे हा लोखंडाचा खांब। या लोखंडाच्या खांबाचं एक्झॅक्ट महत्त्व काय आहे हे तर सांगता येत नाही, पण अशी रचना बहुतेक किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळत नाही। याचा काय वापर होत असावा हे जर कुठल्या इतिहासप्रेमींना नक्की ठाऊक असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांद्वारे कळवावं, जेणेकरून आमच्या व्हिडिओच्या प्रेक्षकांच्या ऐतिहासिक ज्ञानामध्ये नक्कीच भर पडू शकत असेल। पण मी मात्र माझ्या अल्प ऐतिहासिक ज्ञानामुळे हे नक्की काय आहे हे तुम्हाला सांगू नाही शकत। पण येथे जेव्हा तुम्ही किल्ल्यावर याल स्थळदर्शनासाठी, तेव्हा आवर्जून एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू म्हणून ह्या वास्तूचं दर्शन नक्कीच करा। लोखंडी खांबाचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण एका बाजूला दरीचा अतिशय सुंदर देखावा बघत बघत थोडेसे पुढे येतो। येथे आपल्याला अजून 2 गुहांचे दर्शन होते। ह्या आतमध्ये जरी 2 असल्या तरी यांना एक कॉमन वरांडा निर्माण करण्यात आलेला आहे। तुम्ही जेव्हा इथे नीट आत येऊन बघता तेव्हा तुम्हाला प्रथम दर्शनी अतिशय घडीव अशा दगडी चिऱ्यांच्या बांधणींची महत्त्वाची अशी भिंत दिसते आणि त्या भिंतीच्या आतमध्ये दगडात म्हणजे ह्या डोंगराच्या पूर्ण दगडामध्ये खोदलेल्या गुहा दिसून येतात। ह्या सर्व दारांच्या जी द्वारपट्टिका आहे तेथे आपल्याला देवतांचे दर्शन दिसते। त्यापैकी मधल्या दारावर गणेशाचे अंकन केलेले आहे। तिथे पुढे दिवे ठेवण्यासाठी अतिशय सुंदर खोबण्यांची देखील रचना करण्यात आलेली आपण पाहू शकतो। त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की खालच्या ज्या आपण पहिल्या गुहा बघितल्या त्या पाण्याने भरलेल्या, पण ह्या मात्र अतिशय कोरड्या ठणठणीत स्वरूपात आहेत। ह्या गुहांचा वापर कदाचित किल्ल्यातला मुख्य दारुगोळा किंवा अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी करण्यात येत असावा। येथे आपल्याला प्राचीन काळच्या छिन्नी हातोड्यांनी गुहा खोदताना येथे जे घाव घातलेले ते जसेच्या तसे स्वरूपात आपल्याला दिसतात। त्याचबरोबर येथे आपण मध्ये मध्ये काही दगडी छिद्र देखील पाहू शकतो। कदाचित ह्या भागामध्ये दोऱ्यांनी कापड ताणून मंडप घालण्यासाठी ह्याचा वापर करण्यात येत असावा। ह्या गुहेचं दर्शन करून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला अतिशय सुंदर आणि नजर खिळवून ठेवणारं मनमोहक निसर्ग दृश्य दिसतं। दोन तीन तर राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो। आता आपण राजमाचीच्या बालेकिल्ल्याच्या अतिशय सुंदर अशा एका कोपऱ्यामध्ये आलेलो आहोत। तुम्ही जर येथे खाली बघाल तर तुम्हाला येथे लोणावळ्याचा प्रसिद्ध असा कातळधार धबधबा अतिशय सुंदर स्वरूपात दिसत असेल। त्याचबरोबर येथून थोडंसं खालती कातळधारच्याच बाजूला येथे आपल्याला
राजमाची किल्ल्याच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा एक चिलखती बुरुज बघायला मिळतो। या चिलखती बुरुजामध्ये अजोड स्वरूपाची युद्धशास्त्रीय संरचना लपली आहे। आपण थोड्याच वेळात तेथेही देखील जाणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्ही येथून सह्याद्रीचा अतिशय सुंदर असा जो नजारा दिसतो त्याचा नक्कीच मनमुराद आनंद लुटावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी तुम्हाला येथे घेऊन आलो। इथे कातळधार दिसतो, त्याचप्रमाणे अतिशय दूर धुक्याच्या पडद्याआड लोणावळा शहर लपलेलं दिसतं। त्याच्या पलीकडे जेव्हा वातावरण अतिशय क्लिअर असतं तेव्हा ड्यूक्स नोजसुद्धा आपण पाहू शकतो, जो उंबरखिंडीच्या पर्वताच्या टोकावर आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा येथे बघतो तेव्हा आपल्याला येथेसुद्धा सह्याद्रीच्या डोंगर रांगात लपलेले धरणाचं बॅकवॉटर दिसू शकतं। त्याचबरोबर ह्याच्या पुढे येथे ढाकच्या बहिरीच्या पर्वताच्या डोंगर रांगासुद्धा आपण पाहू शकतो। अर्थात आता हे सगळं धुक्यामध्ये लपेटलं गेलं असल्यामुळे मी तुम्हाला त्याचं दर्शन घडवून आणू शकत नाही, पण जेव्हा आपण येथे उभे राहाल, जर तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर किंवा एप्रिल, मेमध्ये आलात तर तुम्हाला येथून सह्याद्रीचा असा विस्तृत प्रदेश डोळ्याखालनं घालता येतो। मित्रांनो, बालेकिल्ल्यावर आल्यावर त्याच्या सर्वोच्च ठिकाणी एक महत्त्वाचा वास्तुविशेष आपल्या सर्वांच्या नजरेत भरतो, तो म्हणजे हा चौथरा। हा चौथरा कदाचित किल्लेदार वाड्याची किंवा राजमाचीच्या सदरेची जागा असावी, कारण ह्या किल्ल्याचा जो दोन ह्याच्या लेयर बघू शकतो आपण चौथऱ्यांच्या, एकेकाळी मे बी इथे अंगण असावं आणि येथे पडवी आणि आतमध्ये सदरेची जागा किंवा किल्लेदाराच्या राहण्याची जागा असावी। आता सध्या वर्तमान स्वरूपात आपण हे सगळे केवळ अंदाजच बांधू शकतो, कारण की 200 वर्षाच्या पारतंत्र्याच्या कालखंडात आणि त्याच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुरातत्व खातं आणि जनता या दोघांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे सगळे आता केवळ फक्त चौथऱ्याची आणि पायाची ज्योतीच स्वरूपातच उरलेले आहे। सध्या येथे काही इतिहासप्रेमी रसिकांनी येथे शिवशंकराची जी एखादी पिंडी इथे उद्ध्वस्त स्वरूपात सापडलेली ती आणून ठेवलेली आहे, जेणेकरून त्याचं पावित्र्य राखलं जावं। तर अशा रीतीने ही महत्त्वाची इमारत आहे आणि येथे पुढे गेल्यावर आपल्याला ध्वजस्तंभाची जागा दिसते। आता आपण आपला प्रवास तेथेच सुरू ठेवूया। सदर महाल किंवा किल्लेदार वाड्याच्या चौथऱ्याच्या पुढे आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला बालेकिल्ल्याच्या ह्या परिसरात विविध वास्तूंचे चौथरे आणि अतिशय नाजूक अवस्थेत पोचलेले अवशेष दिसतात। आता दुर्दैवाने कुठला अवशेष कुठल्या वास्तूचा आहे हे ठामपणे आपल्याला पुराव्याअभावी सांगता येत नाही, पण बालेकिल्ल्याच्या या सर्वोच्च भागामध्ये आपल्याला हल्लीच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेला अतिशय सुंदर असा हा ध्वजस्तंभ येथे दर्शन देतो। मित्रांनो, आता आपण श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या अतिशय उच्च ठिकाणी, सगळ्यात उंच ठिकाणी आलेलो आहोत। येथून आपल्याला सह्याद्रीचा अतिशय विशालकाय, मनोहर आणि स्वर्गीय सुंदर असं निसर्ग स्वरूप निहाळता येतं। आता दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, इथे प्रचंड धुकं दाटल्यामुळे मी तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही, पण सध्या आम्ही तिघे जे इथे सह्याद्रीचं विशालकाय रूप अनुभवतोय ते केवळ आणि केवळ अवर्णनीय आहे। तुम्हीसुद्धा तिन्ही ऋतूत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तिन्ही ऋतूत येथे या आणि राजमाचीचं निसर्गाचं हे रौद्र तेवढंच शीतल असं स्वरूप अनुभवा, हेच मी सगळ्यांना इथे सांगू इच्छितो। हे जे सर्वोच्च ठिकाण आहे, येथे आपल्याला स्वराज्याचा भगवा ध्वज आजही फडकताना दिसतो। सध्या येथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा येथे हा जो बुरुज आहे ह्याच्या बाजूलाच राजसदरेबरोबर अजूनसुद्धा काही बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसतात, ते सुद्धा तुम्ही येथे बघू शकता। त्याचबरोबर येथून खालच्या बाजूला आपल्याला राजमाचीचा विशालकाय अशी जी माची आहे आणि तिथे असलेलं उधेवाडी गाव आहे ते पाहायला मिळते। तर अशा रीतीने हा अतिशय सुंदर परिसर सर्वांनीच बघावा अशी मी विनंती करतो। अशा रीतीने बालेकिल्ल्यावरच्या विविध वास्तूंच्या चौथऱ्यांचे दर्शन करून
आम्ही आमचा मोहरा अतिशय सुंदर अशा चिलखती बुरुजाच्या रचनेकडे वळवला। येथे आपण बाले किल्ल्यावरून उतरून जात असताना वाटेत आपल्याला अजून एक पाण्याचा जलस्रोत म्हणजे अर्धे खोदलेले आणि अर्धे बांधून घेतलेले सुंदर असे टाके दिसते। पावसाळ्यामुळे हे टाके बऱ्यापैकी पाण्याने भरलेले होते आणि येथून अतिशय सुंदर हिरव्यागार वनराईने युक्त अशा उतरत्या पायवाटेकडनं आम्ही चिलखती बुरुजाच्या रचनेपर्यंत अतिशय सुंदर असा रस्ता पार करत गेलो। हा धुक्यातनं जाण्याचा आणि हिरव्यागार गवतातनं चालण्याचा अनुभव काही औरच होता। ही अतिशय सुंदर अशी पाऊलवाट आम्हाला चिलखती बुरुजाच्या जवळच्या तटबंदीपर्यंत घेऊन गेली। ही तटबंदी गेली 200 वर्ष उन्हा पावसाचा मारा झेलत आजही तितक्याच कणखरपणे उभी आहे आणि मराठ्यांच्या इतिहासाची आठवण जागृत ठेवून आहे। याचबरोबर येथे आपल्याला अतिशय सुंदर असा हा चिलखती बुरुज आणि त्याच्यावरची रचना दिसते। पहिल्या प्रथम आपण चिलखती बुरुजाच्या फांजीवर येतो। येथे आपल्याला अतिशय उद्ध्वस्त स्वरूपात पण त्याही स्वरूपामध्ये आपल्या इतिहासाची आठवण जागवणाऱ्या बंदुकांच्या जंग्यांची आणि तोफाच्या माऱ्यांची जागा अत्यंत खुबीने तयार केलेली दिसते। तुम्ही येथे जेव्हा येऊन पाहाल तेव्हा तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल, कारण येथे फारसा चुन्याचा वापर न करता दगडावर दगड ठेवून आणि जिथे जिथे बंदुकांच्या माऱ्याची किंवा तोफांच्या माऱ्याची जागा आहे तिकडचे दगड मोठ्या खुबीने कोरून काढून तासून अतिशय सुंदर अशी ही रचना निर्माण करण्यात आलेली आहे। आपण जेव्हा येथे आल तेव्हा येथून केवळ दरीचा आणि समोरच्या कातळधार धबधब्याचा आस्वाद न घेता मराठ्यांच्या अभियांत्रिकेचा हा जो वैशिष्ट्यपूर्ण नमुना येथे आहे ह्याचे देखील आवर्जून दर्शन घ्यावे। मित्रांनो, आता आपण या चिलखती बुरुजाच्या आतल्या बाजूचं कवच बघितलं जे इथे वरच्या बाजूला आहे। आता चिलखती बुरुजाचं बाह्य कवच बघण्यासाठी आपण ह्या दरवाज्यातनं खाली जाऊया। येथून खाली जाताना ह्या चिलखती बुरुजातनं खाली उतरण्याचा मार्ग देखील किती कल्पकतेने तयार केलेला आहे हे आपल्याला दिसून येते। पहिल्या प्रथमच आपल्याला हे जाणवते की हा मार्गातनं केवळ एक आणि एकच व्यक्ती जाऊ शकतो। त्याचबरोबर आपल्याला ही जाणवते की एक व्यक्तीला जाण्याचा हा जो मार्ग आहे, जर येथून शत्रुसैन्य वर यायचा प्रयत्न करू लागले तर त्यांना तत्कालीन युद्धाच्या पद्धतीप्रमाणे ज्या तलवारींचा वार आहे तो तलवारींचे वार फिरवण्या इतपत सुद्धा जागा ठेवलेली नाहीये। त्याचबरोबर जेव्हा आपण याच्या खालच्या द्वारापर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्याला येथे बिजागरी आणि दाराला आतनं घालण्याच्या कड्याच्या जी चौकोनांची जागा आहे ती देखील दिसून येते आणि सुरक्षेची काळजी घेतलेली आपल्याला पाहता येते। येथून आपला प्रवेश किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीमध्ये होतो आणि आतल्या तटबंदीची भव्यता आपल्याला मागे वळून पाहिल्यास दिसते। त्याचबरोबर आपण जेथून बाहेर आलो ते दार सुद्धा आपल्याला दिसून येते। येथे संपूर्णपणे बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूच्या बुरुजाला समांतर अशी छोटी तटबंदी फिरवण्यात आलेली आहे, जेणेकरून खालील बाजूने होणाऱ्या तोफांचा मारा आतल्या बाजूच्या तटबंदीच्या बुरुजाच्या भिंतीला लागू नये। ही संपूर्ण भिंत क्रमाक्रमाने हलका चढ धरत आपल्या अंतर्गत तटबंदीपाशी येऊन भिडते आणि संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीला मात्र पूर्ण चिलखत न घालता केवळ बुरुजालाच हे चिलखत घातलेले आपल्याला जाणवते। मित्रांनो, आपण जेव्हा विविध किल्ल्यांवर भटकायला येतो तेव्हा आपल्याला चिलखती बुरुज नावाने बऱ्याच वेळेला वास्तुरचना म्हणून सांगितली जाते, पण चिलखती बुरुज म्हणजे काय हे आपल्याला येथे आल्यावर कळतं। चिलखत म्हणजे संरक्षणाचे एक एक्स्ट्रा आवरण। तर किल्ल्याची जी मूळची तटबंदी आहे त्याला एक महत्त्वाचं आवरण म्हणतात। याचा बुरुज इथे आहे आणि ह्या तटबंदीला एक एक्स्ट्रा संरक्षणाचं आवरण म्हणून आपल्याला इथे खालती अजून एक दिसतं, त्याला ह्या तटबंदीचं चिलखत म्हटलं जातं। आणि सामान्यपणे
बुरुजाला असा चिलखताचं आवरण चढवतात, म्हणून चिलखती बुरुज अशी युद्ध वास्तुशास्त्रामध्ये संज्ञा आपल्याला आढळते। तर ह्याचं महत्त्व असं की हा किल्ल्याच्या एका टोकावर असल्याने येथे आक्रमणकर्त्या फौजांचा प्रचंड तोफांचा मारा होत असे। तर या तोफगोळ्यांच्या माऱ्यापासनं ह्या किल्ल्याच्या अंतर्गत तटबंदीला संरक्षण मिळावं आणि आपली मारक क्षमता पण वाढावी, ह्या हिशोबाने येथे दुहेरी चिलखती बुरुजाच्या तटबंदीचं आवरण घातलं जाईल। तुम्ही बघू शकता येथे वरच्या बाजूला आपण ज्या जंग्या आणि तोफांच्या माऱ्याचे आडोसे तुम्हाला आतल्या बाजूने दाखवले ते तुम्हाला येथे वरून दिसू शकतात। म्हणजे होतं काय की बुरुजाच्या एका जे तोफा आणि बंदुका किंवा धनुष्यबाणांच्या माऱ्यांची रचना म्हणजे पहारेकरी जे असायचे ते दोन ओळींमध्ये राहून, एक वरच्या बाजूला त्याचप्रमाणे एक या बाजूला खालच्या बाजूला, असा आपण दुहेरी मारा संरक्षक सैन्य खालच्या आक्रमणकारी सैन्यावर करू शकत असे। आणि खालनं होणाऱ्या तोफगोळ्यांच्या माऱ्याला इकडच्या अंतर्गत तटबंदीला डायरेक्ट हानी पोचत नसे। जे तोफांच्या गोळ्यांचे मारे ते पहिल्यांदी बाहेरचं चिलखत झेलत असे। ह्यामुळे ह्या संपूर्ण लष्करी बांधणीला चिलखती बुरुज असं म्हटलं जाईल। दक्षिणेच्या चिलखती बुरुजाची सर्वांगाने पाहणी करून आम्ही आमची गडफेरी सुरू केली। दक्षिणेच्या या टोकाच्या बुरुजापासनं पश्चिमेच्या तटबंदीला बाजूला ठेवत आम्ही ही गड प्रदर्शनाची सुरुवात केली। पावसाळी वातावरण असल्याने अतिशय नयनरम्य अशा हिरव्यागार परिसरातनं ही आमची भटकंती सुरू झाली होती। येथे तटबंदीच्या कडेकडेने जात राहिले असता काही थोडेसे अंतर चालून गेल्यावर जाड झाडाझुडपांमध्ये आपल्याला एक गडामध्ये असलेले अभियांत्रिकीचे आश्चर्य दिसते। ते म्हणजे अजस्त्र अशा तटामध्ये छोटासा बोगदा आणि काही पायऱ्या दिसतात। ह्या पायऱ्यात उतरून खाली गेले असता आपल्याला राजमाचीच्या श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याचा अजून एक चिलखती बुरुज अनुभवण्यास मिळतो। येथून अरुंद असा हा चक्राकार फिरवण्यात आलेला मार्ग आपल्याला चिलखती बुरुजाच्या बाह्य आवरणाच्या तटबंदीमध्ये घेऊन जातो आणि येथे आपल्याला मराठ्यांच्या वास्तुशास्त्राच्या बळकटीचं अतिशय सुंदर दर्शन घडून येतं। अतिशय छान अशा महिरपीयुक्त कमानीतनं बाहेर पडता क्षणी आपल्याला बाह्य तटबंदी आणि त्याच्यावर असणाऱ्या फांजा, चर्या आणि तिथे असलेल्या जंग्यांचं दर्शन होतं। त्याचबरोबर उजव्या हाताला अंतर्गत तटबंदीच्या बुरुजाचे चिरे देखील आपल्याला सतत दर्शन देत राहतात। ह्या अरुंद भागातनं अर्धगोल फिरून झाल्यावर आपल्याला बुरुजाच्या दुसऱ्या कोपऱ्यापाशी ह्या चिलखती आवरणामध्ये शिरण्यासाठी असलेला दुसरा दरवाजा दिसून येतो। मित्रांनो, जेथून कातळधार धबधबा दिसतो तो चिलखती बुरुज सर्वांनाच माहिती आहे। हा एक थोडासा अपरिचित आणि अनोळखी असा दुसरा चिलखती बुरुज आहे, जो कातळधारच्या बुरुजाकडनं परत मुख्य दरवाजाकडे जाताना पायवाटेवर आडवळणाच्या बाजूला आहे। तुम्ही शोधक नजरेने पाहिलं तर तुम्हाला त्याचा दरवाजा जो आहे त्याचा मार्ग वर झाडांच्या आड दडलेला सापडतो। येथे खाली आल्यावर याचं अनोखं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे ही कमान तुम्ही पाहू शकता। अतिशय सुंदर एखाद्या महादरवाजासारखी कोनानी युक्त आणि नक्षीकामाने मढलेली ही कमान आहे। ह्याला दोन वर्तुळाकृती कमल पुष्पांचं सुद्धा डिझाईन देण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा आपण ही भव्य अशी तटबंदी अंतर्गत तटबंदी बघतो तेव्हा आपले डोळेच दिपतात। आणि आपण चिलखतातल्या बाह्य तटबंदीच्या या भागात सध्या वावरत आहोत। आणि जेव्हा आपण इथून पुढे जातो तेव्हा या चिलखती तटबंदीचं अजून एक आश्चर्य आपल्याला दिसतं, ते म्हणजे येथे दुसऱ्या बाजूला देखील ह्या इथून परत वर जाण्यासाठी भुयारी मार्ग बनवण्यात आलेला आहे। अशा रीतीने चिलखती बुरुजाची अंतर्गत अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून आम्ही आमची दुर्गफेरी तशीच पुढे सुरू ठेवली। येथून पुढे जाताना काही अंतर चालल्यावरच आपल्याला चिलखती बुरुजाचा दुसरा दरवाजा आतल्या बाजूने पाहायला मिळतो। इतक्या अजस्त्र तटाच्या भिंतीच्या वजनाखाली हा दरवाजा कसा बरं बनवला असेल याचेच आश्चर्य करत आम्ही आमची गडफेरी पुढे चालू ठेवली।
तटाच्या भिंतीला येथे काही थोड्याशाच अंतरावर आपल्याला अजून एक बाहेर जाण्यासाठी तयार केलेला मार्ग दिसतो। हा श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा आहे। या चोर दरवाज्यातनं बाहेर पडता क्षणी अतिशय खोल दरीच्या किनाऱ्याकडे आपलं आगमन होतं। अतिशय धुकं असल्यामुळे आता तुम्हाला या दरीच्या म्हणजे खोलीचा अंदाज येणार नाही, पण अतिशय खोल अशी ही दरी आहे। जेव्हा तुम्ही कधी येथे आल तेव्हा अतिशय काळजीपूर्वक या दरवाज्यातनं बाहेर पडा अशी मी सर्वांना विनंती करतो। येथून काही अंतर चालल्यावर एक पाऊलवाट आपल्याला राजमाची किल्ल्याच्या पोटात असलेल्या अजून एका गुपिताकडे घेऊन येते। हे गुपित म्हणजे राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या पोटात दडवलेली ही गुहा होय। या गुहेला समोरच्या बाजूने तटबंदीचे छोटेसे आवरण घालून खालच्या बाजूने ही गुहा दिसणारच नाही अशी व्यवस्था केलेली आहे आणि किल्ल्याच्या अंतर्गत भागामधून संरक्षणाची फळी जशी असते तशी तटाच्या बाहेर देखील या नैसर्गिक गुहेच्या खोलीचा वापर करून येथे कदाचित मराठा सैन्य दडून बसायचे आणि येणाऱ्या शत्रूला जर तो तटाच्या फारच जवळ आला तर घातकीपणे प्रतिकार करायचे आणि किल्ल्याच्या आत पळून जायचे, अशी ही काहीशी रचना असावी असा लष्करी वास्तुरचनाकारांचा अंदाज आहे। ही वैशिष्ट्यपूर्ण अशी गुहा पाहून आम्ही या छोट्याशा पाऊलवाटेने चोर दरवाजाकडे परत एकदा आमची मार्गक्रमणा सुरू ठेवली। ह्या अतिशय अरुंद वाटेने निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही चोर दरवाजातनं परत एकदा किल्ल्याच्या अंतर्गत भागात मध्ये आलो। येथूनच तटबंदीवरून आम्ही आमची दुर्गफेरी तशीच सुरू ठेवली होती। येथून तटबंदीवरून चालताना काही अंतर पुढे आल्यावर आम्हाला अतिशय भव्य असं हे टाकं दिसलं। हे राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्यावरचा पाण्याचा एक महत्त्वाचा आणि प्रचंड मोठा असा स्रोत आहे। तटबंदीचाच धरणासारखा वापर करून आणि किल्ल्याच्या उतारावरचा दगड फोडून म्हणजे धरण आणि टाकं असं दुहेरी अभियांत्रिकीची किमया साधून ह्या सुंदर अशा पाण्याच्या जलस्रोताची निर्मिती करण्यात आलेली आहे। याचं दर्शन करून आम्ही तटबंदीच्या कडेकडेने आमची सफर सुंदर अशा पावसाळी वातावरणात पुढे सुरू ठेवलेली। येथून आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे आलो आणि सहसा पर्यटक जात नाहीत अशा उत्तरेच्या बाजूच्या छोट्याशा कठीण चढाईच्या चढून तेथे गडफेरी सुरू ठेवली। मित्रांनो, अशा रीतीने आपण श्रीवर्धन बालेकिल्ल्यातील सर्वच वास्तुविशेषांचे स्थळ दर्शन केले आणि आता आपण किल्ल्याच्या उत्तर टोकापाशी आलेलो आहोत। उत्तर टोकाकडे अतिशय कमी इतिहासप्रेमी पर्यटक येऊन पोहोचतात। येथे आपल्याला अजून एक चिलखती पद्धतीचा बुरुज पाहायला मिळतो। आता आपण चिलखती बांधणीच्या बुरुजाचं बाह्य चिलखती आवरण बघत आहात। जेव्हा आपण नीट निरखून बघतो तेव्हा त्याच्या खाली आपल्याला उतरती सोंड दिसते। त्या सोंडेचा जो खडक आहे तो फोडण्यात आलेला आहे। ह्याच्या पाठी रचना मूळ हेतू असा आहे की आक्रमणकारी सैन्य जेव्हा वर चढून येते तेव्हा त्यांना डायरेक्ट तटाच्या भिंतीला भिडता येऊ नये म्हणून खडक फोडून येथे खड्डा निर्माण करण्यात आले आहे, जेणेकरून सैन्याला अडथळा व्हावा। येथे जेव्हा तुम्ही खालच्या चिलखती बुरुजाची रचना पाहता तेव्हा त्याच्यात तुम्हाला जंगेंची अचूक निर्मिती करण्यात आलेली पाहता येते आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तिथून आपली दृष्टी वर वळवता तेव्हा अंतर्गत तटबंदीची भव्य रचना आपलं मन मोहून टाकते। अशा रीतीने हा उत्तरेचा चिलखती बुरुज अतिशय भव्य आणि बळकट बनवण्यात आलेला आहे। उत्तरेच्या ह्या अतिशय सुंदर अशा वास्तुरचनेमध्ये फारसे इतिहासप्रेमी किंवा इतर पर्यटक देखील येत नाही, त्यामुळे हा भाग सहसा निर्मनुष्य असतो। त्यामुळे मी येथे सर्वांना आवाहन करीन की येथे फारच काळजीपूर्वक यावे, विशेषतः पावसाळ्यामध्ये तर फारच दक्षता घ्यावी, कारण येथील सर्व वाटा निसरड्या बनलेल्या आहेत। तर अशा रीतीने जर आपण काळजीपूर्वक येथे आलो तर मात्र इतिहासाचं आणि निसर्गाचं एक अतिशय सुंदर दालन आपल्यासमोर येथे खुलं होतं। ह्या दाराच्या सुंदर अशा छोटेखानी मेहरपीतनं आपला प्रवेश चिलखती बुरुजाच्या अंतर्गत आणि बाह्य आवरणाच्या मधल्या फांजीवर होतो। येथे आपल्याला अतिशय अरुंद वाट जरी दिसत असली
तरी ही वाट आपल्याला चिलखती बुरुजाच्या पुढील आवरणामध्ये घेऊन जाते. येथून काळजीपूर्वक पावलं टाकताना आपल्याला दिसतं की उजव्या बाजूच्या डोंगराच्या खडकावर आता वर्षानुवर्ष येथे पावसाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये निसर्गाच्या असंख्य वार झेलल्यामुळे जो चुना आहे तटबंदीचा, तो संपूर्ण पांढरा चुना दगडावर झिरपून आलेला आहे, जो वरच्या तटबंदीकडे असतो. आणि येथे जेव्हा आपण चिलखती बुरुजाच्या मुख्य भागामध्ये येतो तेव्हा आता येथे असलेल्या ज्या सांडपाण्याच्या मोऱ्या आहेत त्या अजिबात मेंटेनन्स नसल्यामुळे बुजून गेल्या असाव्यात. त्याच्यामुळे इथे साधारण आता आम्ही आलो सप्टेंबर महिन्यात तेव्हा गुडघाभर पाणी साचले होते. पण येथे आम्ही आधी काळजी घेतली, कुठलाही साप किंवा इतर काही जानवर येथे नाही आहेत याची खात्री करून घेतल्यावरच आम्ही येथे पाण्यात प्रवेश केला. जर तुम्ही इथे याल तेव्हा अतिशय काळजीपूर्वक या असे मी पुन्हा आवाहन करतो. पण येथे आल्यावर आपल्याला अतिशय सुंदर असं मराठा वास्तुशैलीचं किल्ल्याच्या बांधकामाचं प्रारूप पाहायला मिळतं. इतर 2 बुरुजांप्रमाणे हाही बुरुज दोन्ही बाजूंनी दरवाजाने युक्त आहे. म्हणजे वरच्या बाजूला ये जा करण्यासाठी इथे दोन बाजूने द्वार रचना केलेली आहे. त्याचबरोबर विविध कोन साधून येथे बंदुकांचा मारा करण्यासाठी जंग्यांची रचना सुद्धा करण्यात आलेली आहे. ती नक्कीच प्रेक्षणीय आहे. आणि अशाच विविध प्रकारच्या जंग्या आणि तोफा बंदुकांच्या माऱ्यांची रचना येथे आपण पाहू शकतो. ही अतिशय सुंदर अशी तटबंदीची फांजी आणि चर्यांची रचना इथे निश्चित पाहण्याजोगी आहे. येथे वर आल्यावर आपल्याला तटबंदीच्या बाजूने अजून एक अतिशय लहानशा खोलीची रचना दिसते. पावसाळा असल्यामुळे आम्ही येथे आत गेलो नाही, कारण जीवजंतूंचं भय होतं. पण हे किल्ल्यावरच्या तटबंदीमधलं शौचालय आहे. उत्तरेचा बुरुज पाहून जेव्हा आपण परतीला लागतो तेव्हा महादरवाजात जायच्या आधी जेव्हा आपण तटबंदीला लागून असलेल्या पाऊलवाटेने परत येत असतो तेव्हा आपल्याला एक तटबंदीला पडलेलं छिद्र दिसतं. हे जे भगदाड आहे येथे प्राचीन काळी खोदलेल्या काही पायऱ्या देखील दिसतात. यावरून असा अंदाज बांधता येतो, खात्रीलायक सांगता येत नाही कारण का याचा कुठे लिखित पुरावा नाही, पण असा अंदाज बांधता येतो की कदाचित या तटाच्या भिंतीत एखादा छोटासा देंडी दरवाजा असावा आणि त्या दरवाजासाठी ॲप्रोच करण्यासाठी या पायऱ्या इथे खोदण्यात आल्या असाव्यात. आता कालौघात निसर्गाच्या किंवा मानवाच्या आक्रमणामुळे ही तटाची भिंत संपूर्ण कोसळलेली आहे. तिथून आपल्याला खालती असणारं काळभैरवाचं मंदिर देखील दिसतं. तर येथून आपण बाहेर पडून श्रीवर्धनचा बालेकिल्ला उतरून आपल्या पुढील स्थळदर्शनासाठी मनोरंजनकडे जाऊ शकतो. तटबंदीला पडलेल्या या भोकातनं समोर आपल्याला भैरवनाथाचं मंदिर आणि मनोरंजनचा बालेकिल्ला खुणावत असतो. पण मित्रांनो, आम्ही श्रीवर्धनची ही भटकंती पावसाळ्याच्या मोसमात केली. राजमाची किल्ला हा ट्रेकर्सना तिन्ही ऋतूमध्ये खुणावत असतो. त्याचमुळे हिवाळ्यामध्ये राजमाची किल्ल्याचा मनोरंजन बालेकिल्ला कसा दिसतो हे अनुभवण्यासाठी आम्ही परत एकदा हिवाळ्यामध्ये ह्या किल्ल्याला भेट देण्याचं मनात ठरवलं. आणि येथून आता आम्ही मनोरंजन किल्ल्यावर जाण्याच्या ऐवजी राजमाचीच्या एका वेगळ्या आडवाटेवर जाण्याचं ठरवलं. कोणे एकेकाळी हा राजरस्ता होता, पण आता मात्र ही खडतर वाट आहे. कोकणातनं घाटावर येणारा हा राजमार्ग आम्ही उतरून जाण्याचं ठरवलं आणि राजमाचीच्या पोटात असलेल्या एका अतिशय वैभवशाली आणि प्राचीन सांस्कृतिक ठेव्याकडे आम्ही मार्गस्थ झालो. राजमाचीच्या किल्ल्याने आपल्या पोटात हे लपवून ठेवलेलं कुठलं गुपित आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आमचा येणारा एपिसोड नक्की पहा. राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला कमेंटमधनं नक्की कळवा. तुम्हाला हा एपिसोड आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला नक्की फॉरवर्ड करून महाराष्ट्राचा हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला जरूर मदत करा ही विनंती. पुन्हा भेटूया महाराष्ट्राच्या इतिहासाच्या नव्या पर्वामध्ये. धन्यवाद.